ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरमध्ये होणाऱ्या रामरक्षा आंदोलनाचं निमंत्रण दिलंय। अयोध्येतील राम मंदिरातील कथित जानचोरी आणि गैरव्यवहाराच्या निषेधार्थ ठाकरे गटाचं उद्या नागपुरात आंदोलन होणार आहे। काल मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे, तर आज मोहन भागवतांना राऊतांनी पत्र पाठवलंय। नागपुरातील आंदोलनाला उपस्थित राहण्याची भागवतांना राऊतांनी विनंती केली आहे। दरम्यान यावरती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे। त्याहीपेक्षा एक रामभक्त म्हणून आणि राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सहभाग तेव्हा होता, या कारणानं आम्ही त्यांना आमच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचंच निमंत्रण दिलं। त्याचबरोबर आम्ही आज सरसंघचालक परमपूज्य सरसंघचालक मोहनराव भागवतजी यांना सुद्धा आज आम्ही निमंत्रण पाठवलेलं आहे। सरसंघचालकांनी जर इथे येणं जमत नसेल तर त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। रामरक्षा आंदोलन उद्धव ठाकरेंनी टीमनी केलेलं आहे किंवा करणार आहेत, एक प्रकारचा ढोंगीपणा आहे। खरं तर या गोष्टीचं वाईट वाटतं की उद्धव ठाकरेजींनी भगवान प्रभू रामचंद्राला राजकारणाचा विषय केला आहे आणि राजकारणाकरता कुठल्याही स्तरापर्यंत जाण्याचा हा प्रयत्न आहे। त्यांना जर गेल्यानंतर उद्धव ठाकरेजींना भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण करून मताची व्होट बँक तयार करण्याचा प्रयत्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।